राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीच्या मतदान प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे। सकाळी 7 वाजता मतदानासाठी सुरुवात झालेली आहे। आपण सध्या राहुरी तालुक्यातील मतदान केंद्रावर उपस्थित आहोत। सकाळी जे आहे मतदानाला सुरुवात झालेली आहे। सकाळपासूनच नागरिकांनी जे आहे ती मतदानासाठी गर्दी केल्याचं पाहायला मिळतं। उष्णतेचं जे कहर आहे, उष्णतेमुळे जे आहे सकाळपासूनच नागरिकांनी मतदानासाठी जे आहे गर्दी केल्याचं पाहायला मिळत आहे। एकूण 374 मतदान केंद्रांवर जे आहे मतदान प्रक्रिया पार पडत आहे। तर यामध्ये 7 उमेदवारांसाठी ही मतदान प्रक्रिया पार पडत असताना आता यामध्ये भाजप आहे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष आणि वंचित तसेच शिवसेना ठाकरे पक्षाचे बंडखोर नेते आहेत। यांच्यामध्ये जी आहे ती प्रमुख लढत जी आहे ती पाहायला मिळत आहे। तर दरम्यान ह्या सगळ्या मतदान प्रक्रियेवर 374 मतदान प्रक्रियांमध्ये जे आहे ही निवडणूक जी आहे ती आता पार पडत असताना सुमारे 3,33,543 मतदार जे आहेत ते या निवडणुकीसाठी जे आहे मतदार आहेत। यासोबतच 2,180 जे कर्मचारी आहे, अधिकारी आहेत ते या सगळी मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी तैनात करण्यात आलेले आहेत। त्यासोबतच मोठ्या प्रमाणावर पोलीस फौजफाटा देखील जे आहे ते तैनात करण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। सकाळीपासूनच जे आहे ती मतदारांनी गर्दी केल्याचं पाहायला मिळत आहे। दरम्यान मतदानाला सुरुवात झाल्यानंतर सकाळच्या सुमारातच जे आहे भाजपचे उमेदवार अक्षय कर्डिले यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावलेला आहे। त्यानंतर आता महाविकास आघाडीचे उमेदवार जे आहेत गोविंद मुखटे यांनी देखील त्यांच्या गावामध्ये मतदानाचा हक्क बजावल्याचं सांगण्यात येत आहे। या सगळ्या मतदान प्रक्रियेमध्ये दिवंगत आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानंतर ज्या रिक्त झालेली जागा आहे त्या जागेवर आज ही पोटनिवडणूक पार पडत आहे। त्यामुळे एकंदरीतच आजच्या निवडणुकीनंतर येत्या 4 तारखेला या पोटनिवडणुकीमध्ये कोण बाजी मारतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। गिरीश रासकर, नवराष्ट्र, अहिल्यानगर।